आज आपण एका अतिशय हुशार व्यापाराची आणि काही धूर्त लोकांची एक अत्यंत रंजक गोष्ट ऐकणार आहोत. कधीकधी लोक गोड बोलून आपल्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. मोफत मिळणाऱ्या गोष्टींमागे अनेकदा मोठे संकट लपलेले असते. अशावेळी आपली बुद्धी आणि सतर्कता आपल्याला कशी वाचवू शकते हे या कथेतून आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग ऐकूया ही रंजक आणि बोधपर कथा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. श्रावस्ती नावाचे एक प्रचंड मोठे आणि गजबजलेले शहर होते. या शहरात सुख समृद्धी होती, पण त्याचबरोबर काही वाईट मार्गाला लागलेले लोकही तिथे राहत होते. असाच काही व्यसनी आणि मद्यपी लोकांचा एक गट या शहरात होता. त्यांना दारूचे इतके भयंकर व्यसन होते की त्यांनी आपली सगळी संपत्ती त्यात उडवली होती. आता त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी एक दिडकीही उरली नव्हती. एके दिवशी संध्याकाळी ते सर्वजण एका अंधाऱ्या गल्लीत एकत्र जमले. सर्वांचे घसे कोरडे पडले होते आणि दारू न मिळाल्यामुळे त्यांची चिडचिड होत होती. एक जण रडत खडत म्हणाला, "अरे मित्रांनो, माझ्याकडे तर आता दारूसाठी एक दिडकीही उरलेली नाही. आता काय करायचे?" दुसरा खिशात हात घालत म्हणाला, "माझेही खिसे पूर्णपणे रिकामे आहेत. जर तुझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्याकडेही नाहीत, तर मग आज आपली तहान कशी भागवायची?" सर्वजण डोक्याला हात लावून बसले. तेवढ्यात त्यातील एक सर्वात धूर्त आणि लबाड माणूस जोरात हसला आणि म्हणाला, "अरे मूर्खांनो, चिंता करू नका. माझ्या डोक्यात एक भन्नाट योजना आली आहे. आज आपल्याला नुसती दारूच नाही तर भरपूर संपत्तीही मिळणार आहे." सर्वांचे कान टवकारले. त्या धूर्त माणसाने आपली योजना सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, "मित्रांनो, तुम्हाला आपल्या शहरातले ते महान व्यापारी अनाथपिंडक माहीत आहेत ना? ते अतिशय श्रीमंत आहेत आणि अत्यंत दयाळू असल्यामुळे ते नेहमी दानधर्म करत असतात. तुम्हाला तर माहीतच आहे, अनाथपिंडक जेव्हा राजाला भेटायला राजवाड्यावर जातात तेव्हा ते अंगावर अत्यंत मौल्यवान रेशमी वस्त्रे आणि बोटांमध्ये हिरेजडित अंगठ्या घालतात. आपण फक्त एक काम करायचे. आपण आपल्याकडची उरली सुरली दारू गोळा करू आणि त्यात एक अतिशय जहाल गुंगीचे औषध मिसळू. राजवाड्यावरच्या रस्त्यावर आपण दारूचा एक छोटा आणि सुंदर स्टॉल लावू. जेव्हा अनाथपिंडक राजाला भेटून राजवाड्यातून परत येईल तेव्हा आपण त्यांच्यासमोर अत्यंत गोड बोलून त्यांना आपल्या स्टॉलवर बोलवू. ते खूप साधे आहेत, ते नक्की येतील. एकदा का ते आले की आपण त्यांना अत्यंत आग्रहाने ती गुंगीची दारू पाजू. ते श्रीमंत लोक, त्यांना काय कळणार? गुंगीचे औषध पोटात गेले की ते तिथेच बेशुद्ध पडतील. मग काय, आपण हळूच त्यांच्या बोटातील त्या हिऱ्याच्या अंगठ्या आणि अंगावरची रेशमी वस्त्रे काढून घेऊ. ती विकून आपल्याला एवढा पैसे मिळेल की आपण आयुष्यभर बसून दारू पिऊ शकू." योजना ऐकून सर्व मद्यपी आनंदाने नाचू लागले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी राजवाड्याच्या रस्त्यावर एक छानसा स्टॉल लावला. सुंदर पेल्यांमध्ये ती गुंगीची दारू ओतून ठेवली. थोड्याच वेळात त्यांना दुरून अनाथपिंडक येताना दिसले. अंगावरचे ते मौल्यवान दागिने पाहून मद्यपींच्या तोंडाला पाणी सुटले. अनाथपिंडक जवळ येताच त्या मद्यपींनी अत्यंत गोड आणि नम्र आवाज काढत त्यांना हाक मारली, "अहो महान व्यापारी, महाराज, इकडे या. जरा आमच्या गरिबाच्या स्टॉलवर पाऊल ठेवा. आम्ही अतिशय दुर्मिळ आणि उत्तम प्रतीची दारू आणली आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसानेच याची चव घ्यायला हवी. या महाराज, एक घोट घेऊन तर पहा." अनाथपिंडक अतिशय हुशार आणि विवेकी होते. ते सत्याच्या आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालणारे माणूस होते. ते तिथेच थांबले आणि त्यांनी त्या मद्यपींकडे बारकाईने पाहिले. त्यांनी मनात विचार केला, मित्र व्यसनांपासून कोसो दूर असणारा माणूस आहे. दारूमुळे माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट होते हे मला चांगलेच माहीत आहे. पण हे अनोळखी लोक माझ्याशी इतके गोड का बोलत आहेत? मोफत दारू पाजण्या इतके हे नक्कीच दानशूर नाहीत. त्यांच्या डोळ्यात मला लोभ दिसतोय. नक्कीच यांचा मला लुटण्याचा काहीतरी डाव आहे. यांचा पर्दाफाश केलाच पाहिजे. असा विचार करून अनाथपिंडक हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्या स्टॉलवर गेले. तिथे गेल्यावर त्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट हेरली. त्यांनी पाहिले की त्या मद्यपींचे सर्व पेले दारूने काठोकाठ भरलेले होते. अनाथपिंडक हसून त्यांना कडक आवाजात म्हणाले, "मित्रांनो, तुम्ही मगाचपासून इथे बसून या दारूचे खूप गोडवे गात आहात. ही दारू दुर्मिळ आहे, उत्तम आहे असे तुम्ही सांगत आहात. पण मी पाहतोय
की तुमचे पेले तर अजूनही पूर्ण भरलेले आहेत. एकानेही एक घोट घेतलेला नाही. यातून हेच स्पष्ट होते की तुम्ही स्वतः ती दारू पीत नाही आहात. जर तुमची दारू खरोखरच एवढी उत्तम आणि चविष्ट असती तर ती आधी तुमच्या घशाखाली गेली असती. नक्कीच तुम्ही यात काहीतरी विष किंवा गुंगीचे औषध मिसळलेले आहे आणि तुम्हाला मला लुटायचे आहे. हे ऐकताच त्या धूर्त मद्यपीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना घाम फुटला. आपला डाव उघडकीस आला आहे आणि हा महान व्यापारी आता थेट राजाच्या सैनिकांनाच बोलवेल. या भीतीने त्यांनी आपले पेले तिथेच टाकले आणि धूम ठोकली. अनाथपिंडक सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जैतवनात गेले आणि त्यांनी तिथे भगवान बुद्धांना आदराने वंदन करून कालचा सर्व प्रसंग सांगितला. ते ऐकून बुद्ध स्मित हास्य करत म्हणाले, हे उपासक, या जन्मात या धूर्त लोकांनी तुला फसवण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला. तू तुझ्या हुशारीने स्वतःला वाचवलीस. पण तुला माहीत आहे का, हजारो वर्षांपूर्वी भूतकाळातही याच लोकांनी अशाच एका चांगल्या आणि ज्ञानी माणसाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. अनाथपिंडकांच्या विनंतीवरून बुद्धांनी त्यांना भूतकाळातील ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. बुद्ध म्हणाले, खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बनारस शहरात ब्रह्मदत्त नावाचा राजा अत्यंत न्यायाने राज्य करत होता. तेव्हा मी बोधिसत्वाने त्या राज्याचा मुख्य खजिनदार म्हणून जन्म घेतला होता. राज्याची सगळी संपत्ती माझ्या ताब्यात असायची. त्यावेळीही याच मद्यपींनी अशीच योजना आखली होती. जेव्हा मी राजाला भेटायला राजवाड्याकडे निघालो होतो तेव्हा त्यांनी रस्त्यात असा स्टॉल लावला होता आणि मला ती गुंगीची दारू पिण्याचा खूप आग्रह केला. मी विचार केला की मला दारू पिण्याची कोणतीही इच्छा नाही. दारू पिऊन आयुष्यात आजवर कोणाचेही भले झालेले नाही. यातून फक्त चुकीचे विचार आणि कृती घडते. पण हे लोक मला इतका आग्रह का करत आहेत? आणि विशेष म्हणजे यांचे स्वतःचे पेले मात्र काठोकाठ भरलेलेच आहेत. यात नक्कीच काहीतरी काळवेर आहे. मी त्या मद्यपींना शांतपणे म्हणालो, मित्रांनो, राजाला भेटायला जाण्यापूर्वी दारू पिणे किंवा व्यसन करणे अजिबात योग्य होणार नाही. तुम्ही इथेच थांबा. मी राजाला भेटून परत आलो की मग विचार करेन. आपली शिकार जाळ्यात अडकते असं वाटून मद्यपी अतिशय आनंदाने तिथेच वाट पाहत बसले. जेव्हा मी राजाला भेटून परत आलो तेव्हा ते धूर्त लोक पुन्हा पुढे आले आणि म्हणाले, महाराज, या आमच्यासोबत बसा. ही दारू खूप मौल्यवान आहे. तेव्हा मी अतिशय कडक आवाजात आणि डोळ्यात राग आणून त्यांना म्हणालो, मला तुमची ही वागणूक अजिबात पसंत नाही. मी जाताना तुमचे पेले जसे भरलेले होते तसेच ते आत्ताही भरलेले आहेत. तुम्ही दारूचे एवढे गोडवे गात आहात पण तुम्ही स्वतः एक थेंबही प्यायले नाही आहात. तुमची दारू खरंच चांगली असती तर तुम्ही ती कधीच प्यायला असतात. मला मूर्ख समजू नका. नक्कीच तुम्ही या दारूत गुंगीचे औषध मिसळले आहे आणि तुम्हाला माझा खजिना लुटायचा आहे. तुमच्या या वाईट कर्मांचा आणि विचारांचा आत्ताच त्याग करा, नाहीतर मला तुम्हाला साखळदंडांनी बांधून अंधाऱ्या कोठडीत टाकावे लागेल. हे ऐकून ते मद्यपी तिथून पळून गेले. असे सुनावून तो खजिनदार सुरक्षितपणे आपल्या घरी गेला आणि त्याने आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत नीतिमत्तेने आणि सन्मानाने जगले. ही भूतकाळातील गोष्ट संपवताना भगवान बुद्ध अनाथपिंडकांना म्हणाले, अनाथपिंडका, तेव्हाचे ते धूर्त मद्यपी म्हणजेच आजचे हे मद्यपी लोक आहेत आणि तो बनारसचा चतुर खजिनदार दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष मीच होतो. या कथेतून आपण खूप मोठा बोध घेतो. व्यसनी माणसाला स्वार्थी, लोभी आणि गुन्हेगार बनवतात. जगात कोणतीही गोष्ट, मौल्यवान असणारी गोष्ट मोफत मिळत नाही. जेव्हा कोणी अनोळखी व्यक्ती अचानक आपल्याशी खूप गोड वागू लागते किंवा मोफत गोष्टींचे आमिष दाखवते तेव्हा आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. संकट काळात आपली बुद्धी, आपले निरीक्षण आणि आपली सतर्कता हेच आपले सर्वात मोठे रक्षक असतात. तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळाले आणि तुम्हाला कधी अशा फसव्या लोकांचा अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आणि ही विस्तृत कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.